तर तुम्ही सांगितल्याप्रमाणेच काल आपल्याला बऱ्याच ठिकाणी पाऊस पाहायला मिळालेला आहे. गारपीट हे जे आहे हे कोणकोणत्या भागात नाही, कारण की जो गारपिटीचा भाग आहे याच्याबाबत आज शेतकऱ्यांना महत्त्वपूर्ण आणि डिटेलमध्ये माहिती पाहिजे सर. नक्कीच. आता बघा, प्रमुख तुमचे WhatsAppलाही आलेले कालचे प्रश्न म्हणजे हो, गारपीट कोणत्या लोकेशनला अधिकरित्या राहू शकते बरोबर. किंवा हे वातावरण चालणार किती दिवस, कारण की हळद उत्पादक शेतकऱ्यांना देखील त्रास व्हायला लागलाय हो, वातावरणाचा, की उकडायचं की नाही उकडायचं. हे बरोबर. रेकॉर्डिंगमध्ये आपण ते पाहणार आहोत. हो, आणि प्रामुख्यानं हे वातावरणामध्ये इन्सेंटिव्ह म्हणजे याची व्याप्ती किती आहे किंवा हा भाग सगळ्यात घेईल का? कारण की आज भ्रम असा झालाय की महाराष्ट्रातला सर्व शेतकरी घाबरलेला आहे. या बरोबर. तिन्ही प्रश्नांची उत्तरं तुम्हाला अचूक मिळणार आहेत. हो, लक्षपूर्वक नक्कीच सर. शेवटपर्यंत ऐका. हो, आता पहा, उद्यापासूनच महाराष्ट्रामध्ये व्याप्तीला सुरुवात होते 17 तारखेला. त्याचा हो, प्रामुख्यानं भाग असणार आहे लातूर जिल्हा, नांदेड परिसर आणि त्यापेक्षाही महत्त्वाचं ठरणार आहे गडचिरोली आणि भंडारा भागामध्ये. हो, विदर्भात प्रवेश आणि मराठवाड्यामध्ये प्रवेश होतोय. हो, आणि कर्नाटकमध्ये व्याप्ती वाढलेली आहे. 45 ते 50% एवढी व्याप्ती आहे. म्हणजे 50% भागांना कर्नाटकला उद्यापासून हं. वातावरण हे खराब होणार आहे आणि ठिकाणी शितोडे तर काही ठिकाणी पाऊस देखील होणार आहे. हां, हां. आणि याचाच प्रवेश महाराष्ट्रात येतोय. ठीक हो, आहे, हा राहिला विषय कर्नाटकचा. महाराष्ट्राच्या दृष्टिकोनातून 18 तारीख सुद्धा पावसाची आहे. 18 तारखेला सोलापूर, नांदेड, लातूर, परभणी, 18 तारखेला कोल्हापूर, जालन्यात काही मोजक्या ठिकाणी, नागपूर, हिंगोली, यवतमाळ, वाशिम जिल्ह्याचा समावेश होत पाऊस ऍक्टिव्ह होणार आहे. हां. आणि या भागामध्ये विजांचा कडकडाट देखील राहू शकतो आणि कुठे मोठी गारपीट देखील सोलापूर सारख्या किंवा लातूर वगैरे सारख्या भागात होऊ शकते. हो. आता गारपिटीबाबत थोडं महत्त्वाचं बोलतोय. तुम्हाला ती बडबड वाटेल, पण ते तुमच्यासाठी पॉईंट ऑफ व्ह्यूच्या नजरेने चांगलं आहे. हं, हं. तर सकाळपासून वातावरण असं ढगाळ असेल, हो, शांत असेल, गरमीची लेवल कमी असेल, त्या भागातला गारपिटीचा ट्रॅक हा संपलेला असतो. हे हो. लक्षात घ्यायचं आहे. बरोबर. ठीक आहे. 19 तारखेला 18 तारखेला कोल्हापूर देखील आहे, सोलापूर देखील आहे, अहिल्यानगर देखील आहे, छत्रपती संभाजीनगरकडे देखील काही ठिकाणी पाऊस जाऊ शकतो. हं. 19 तारखेला पुणे, कोल्हापूर, सोलापूर, अहिल्यानगर, बीड जिल्हा, जालना जिल्हा, बुलढाणा जिल्हा, अकोला, नागपूर, चंद्रपूर, एकंदरीत पाहायला गेलं तर वर्धा सुद्धा आहे आणि हिंगणघाट परिसरासह इकडे नांदेड वगैरे भाग आहेत. हो, भाग बऱ्याच पद्धतीनं शांत पद्धतीनं हा पाऊस काही ठिकाणी होऊ शकतो आणि रात्रीच्या वेळेला गर्जनेसह नांदेडच्या काही भागांमध्ये होऊ शकतो, वर्धा वगैरे, चंद्रपूर. बरोबर. आणि त्या पाठोपाठ 20 तारीख, कारण की तुमचा जो दुसरा प्रश्न होता, हे राहणार किती दिवस? हो, हो. 20 तारखेला बरोबर. वातावरण थोडंसं चक झाल्यासारखं वाटेल. हो, ठीक आहे. हो, थोडासा पश्चिम महाराष्ट्राचा प्रभावही कमी झाल्यासारखं वाटेल. धुळे वगैरे काही भागात जगामध्ये तो होणार आहे. 19ला होणार आहे आणि 20ला पण होणार आहे काही ठिकाणी. पण वाऱ्यामुळं त्याची इन्सिडेन्सी खाली निघून चालली. हो. त्यामुळे 20 तारखेला सगळ्यात महत्त्वाची टायमिंग आहे दुपारनंतरची. नागपूर जिल्हा, अमरावती जिल्हा, वाशिममध्ये काही ठिकाणी, चंद्रपूरमध्ये अनेक ठिकाणी, नागपूरमध्ये बऱ्याच ठिकाणी, हिंगणघाटमध्ये बऱ्याच ठिकाणी अशा भागांमध्ये हा पाऊस होऊ शकतो. गडचिरोली वगैरे नांदेड पट्ट्यामध्ये 20ला सुद्धा. हो. आणि त्या पाठोपाठ जर सांगायचं म्हणलं तर नांदेड पट्टे घेत तो इकडे लातूरमध्ये देखील प्रस्थान करू शकतो आणि बुलढाण्यात काही मोजक्या भागामध्ये. हं, हं, हं. वातावरण हे दोन्ही साईडकडलं आहे. एक तर बंगालच्या उपसागराकडनं आहे आणि WD कडनं जे काही पश्चिमी विक्षोभचं बाष्प असतं ते पण सुद्धा ट्रान्सफर करण्यामध्ये यश येते. त्यामुळे दिल्ली, आग्रासह राजस्थानसह पाऊस भल्या मोठ्या व्याप्तीसह पावसाळ्यासारखा हा सक्रिय झालेला आहे. हो, हो. बरोबर आहे सर. हं. बरं हं. सर, आता शेतकऱ्यांच्या माध्यमातून एक प्रश्न विचारण्यात येत आहे, की हवेचा जो वेग आहे तो प्रचंड आपल्याला वाढलेला पाहायला दिसत आहे. तर या बाबतीत काय सांगणार सर? सध्या हवा ही बाष्प पुरवठा ट्रान्सफर करण्याच्या कामात चालू आहे. हो, तिच्यासोबत बाष्प येतंय, पण सध्या पाहायला गेलं त्या मोठ्या संख्येनं बाष्प येत नाहीये. योग्य रीतीने वातावरण हे सक्रिय होत असताना त्या बाष्पाची ढग जे बनायला वेळ लागणार आहे, तो वेळ म्हणजे 18-19 चा कालावधी. हो. बरोबर. आता एक महत्त्वाचं आहे, ह्या वाऱ्यामुळं एक इन्सेंटिव्ह नावाची जी गोष्ट असते, जी की व्याप्ती. हो, आता तुम्हाला मी थोडक्यात अजूनही सांगतो, संपूर्ण महाराष्ट्र देता यायला 4 पावसं लागतात. बरोबर. जूनमध्ये पहिल्या पावसात कोणाची पेरणी झाली नाही. 1 महिना गेला तरी पेरण्या होत नाहीत. बरंच पेरण्या लावतात. हो, तसं अवकाळीमध्ये काय सगळा महाराष्ट्र एका दिवसात झोडपून काढणार नाही. त्यामुळे आपण 35 आणि 30ची व्याप्ती सांगतो. हे होणार आहे, पण बरोबर. सर्वांना होणार नाही. हो, हा मोठा पॉईंट आहे. त्यामुळे ह्या पॉईंटच्या नजरेने तुम्ही हे काम करण्याचा प्रयत्न करा. घाबरले जाऊ नका. आता बाय बरोबर. चान्स काय झालंय, हार्वेस्टिंगचं महत्त्वाचं म्हणजे हार्वेस्टिंगसाठी लोकं बेजार आहेत. हो, हार्वेस्टरला माणसं भेटत नाही. तर इतकं महत्त्वाचं ह्या गोष्टी आहेत, की जर तुम्ही याच्यातून राहिलात, तर खास्ते खाऊ नका. धास्ती धरू नका. याच्यामधून बरेचसे पिकं वाचणार सुद्धा आहेत. वादळं, वारं, गारपीट ह्या गोष्टी होणार आहेत. पण त्या सगळ्यांना होणार नाहीत. हो. बरोबर. समजा मोजक्या तर ठिकाणामध्ये राहणार फक्त. हां. आणि हे वातावरण अनेक जिल्ह्यांना 22 तारखेपर्यंत राहू शकतं. हो, ज्यामध्ये जास्त प्रभाव 2 तारखा आहेत. आता 19-20 त्यानंतर थोडंफार स्थानिक वातावरणाचं 21-22 पर्यंत राहू शकतं. ते झालं की पुढे सुद्धा 28 तारखेनंतर वातावरण पुन्हा एकदा बिघडणार आहे. पण बरोबर. 28 तारखेच्या आतमध्ये मग राहिलेली कामं देखील करू शकता. बरोबर. आणि सर, मला वाटते 2 महिने झाले आणि 2 महिन्याच्या आधीच तुम्ही हे अंदाज दिला होता. आपल्या फेब्रुवारीचा सविस्तर अंदाज मी टाकलेला आहे.
तर त्यामध्ये तुम्ही सांगितलं होतं की मार्चच्या शेवटच्या आठवड्यातनी सुद्धा तुम्हाला पाऊस पाहायला मिळेल आणि तुम्ही सांगितल्याप्रमाणे सर वातावरण बिघडत सुद्धा आहे. आपल्या इंस्टाग्राम अकाउंटवरती आपण काय करतोय दरवर्षी हो. 5 मार्चला पुढच्या पावसाळ्याचा रिपोर्ट काढतो उन्हाळ्यामध्ये आणि बरोबर. हिवाळ्यामध्ये उन्हाळ्याचा रिपोर्ट काढतो. तर 24 डिसेंबरला इंस्टा, फेसबुकवरती आपला एक रिपोर्ट आहे. हो. तो शेतकऱ्यांनी इंस्टाग्राममध्ये घेऊन पाहायचा आहे, की 24 डिसेंबरला 2025 या दिवशी आपण सांगितलं होतं, की या 18-19 तारखेच्या आसपास वातावरण हे सक्रिय होऊ शकतो. त्यामध्ये गारपीट वगैरे अशा गोष्टी होऊ शकतात आणि आजही तुम्हाला ठीक आहे, हे मागचं झालंय. बरोबर. पुढे सुद्धा तुम्हाला सांगतोय, की एप्रिल महिन्यामध्ये सुद्धा अनेक ठिकाणी वादळी पावसाची शक्यता आहे आणि याचा परिणाम बऱ्याच जणांना वाटेल मान्सूनवरती होईल का? तर होणार नाहीये. मान्सूनची टक्केवारी 80% निघलेली आहे. भलेही आपण म्हणतोय, की गेल्या वर्षी तुलनेमध्ये 12-13% कमी निघली किंवा 2024च्या तुलनेमध्ये 2-3% कमी निघली. पावसाळा कमी आहे, पण दुष्काळ बरोबर. नाहीये. हो. परतीच्या पावसामध्ये ह्या दुष्काळग्रस्त शब्दांमध्ये ढगफुटीचा पाऊस दाखवण्याचे जे आपण भाष्य केलंय, ते पूर्ण करणार आहे. पण परतीच्या पावसामध्ये ती अपेक्षा तुमची पूर्ण नक्की होणार आहे. बरोबर. आणि एप्रिल-मे महिन्यामध्ये सुद्धा वादळी वाऱ्याचे पाऊस आहेत. ऊस उत्पादक शेतकऱ्यांना काही ठिकाणी दिलासा आहे. त्या जिल्ह्यांची नावं आपण ॲप्लिकेशनमध्ये आपल्या सांगणार आहोत रात्रीच्या वेळेला. बरोबर आहे सर. बरं हं. सर, एका शेतकऱ्यांच्या माध्यमातून आपल्याला एक प्रश्न आला होता, की मेची जी सुरुवात आहे म्हणजे मेचा जो पहिला आठवडा आहे, तर ते कसं राहणार? मेचा जो पहिला आठवडा आहे, पहिला एक आठवडा मला वाटतं त्या टायमिंगला वारं वगैरे, ऊन वगैरे ह्या सगळ्या गोष्टी साहजिक आहेत. पण त्यामध्ये हो. वातावरण सक्रिय राहील अशी परिस्थिती नाहीये. हां. कारण की मला त्या टायमिंगला लग्न कार्याचे देखील व्हिडिओज म्हणजे तारखा वगैरे आलेल्या होत्या. हो. तर त्या टायमिंगला काही जिल्ह्यांना त्रास नाहीये त्याच्यामध्ये. थोडंसं चंद्रपूर, गडचिरोली भाग, थोडासा कोल्हापूर भागाला आभाळ वगैरे येणं ह्या गोष्टी त्या टायमिंगला होणार आहे. पाऊस देखील बरोबर आहे होऊ सर. शकतो. हो. बाकी मध्य महाराष्ट्र यावेळेस बरं आहे. त्यानंतर दुसरा आणि तिसऱ्या आठवड्यात खराब वातावरण आहे. त्या दिवशी सुद्धा ह्याच महिन्यासारखं 18, 16, 17 पासून वातावरण बिघडणार आहे पुढच्या महिन्यात सुद्धा. हो, हो. एप्रिलमध्ये आणि मेमध्ये सुद्धा. आणि मेमध्ये आपण तुम्हाला मागे पण सांगितलंय फेब्रुवारीमध्ये, की रोहिणी नक्षत्र एक्झॅक्टली मला असं म्हणायचंय, त्यावेळेस 21-22 तारीख असणारच. हो. त्या टायमिंगलाच हे वातावरण परत एकदा डेव्हलप होऊ शकतं आणि त्या रोहिणी नक्षत्राच्या पावसामुळे मान्सूनचा मृग नक्षत्राचा पाऊस लांब होऊ शकतो. त्यामागचं मान्सूनच्या रिपोर्टमध्ये कारणही सांगितले, की त्यावेळेस एक सायक्लोनिक सिस्टीम चक्रीवादळाचा प्रभाव देखील पाहायला मिळू शकतो. बरोबर आहे सर. तर सर शेतकऱ्यांनी तुम्ही महत्त्वपूर्ण आणि डिटेलमध्ये माहिती दिल्याबद्दल धन्यवाद सर. जय